प्रॉस्पेरियो वॉज द ड्यूक ऑफ मिलान इन द किंगडम ऑफ नेपल्स. तर प्रॉस्पेरियो हा मिलानचा ड्यूक होता जे नेपल्सच्या किंगडममध्ये होतं. ही वॉज सच अ स्टडियस अँड लर्न स्कॉलर दॅट इज स्पेंड मोस्ट ऑफ हिज टाइम रिडिंग बुक्स. आणि प्रॉस्पेरियो हा इतका स्टडियस आणि लर्न स्कॉलर होता. स्टडियस म्हणजे काय, तर अतिशय अभ्यासू, लर्न म्हणजे अतिशय शिकलेला, असा अतिशय हुशार असा तो व्यक्ती होता. आणि तो त्याचा जास्तीत जास्त वेळ हा रीडिंग बुक्स म्हणजे पुस्तक वाचण्यामध्ये घालवायचा. while his brother Antonio managed the business of ruling his dukedom. आणि दुसरीकडे त्याचा जो भाऊ होता ज्याचं नाव होतं अँटोनियो. अँटोनियो हा प्रॉस्पेरियोचं जे ड्यूकडम होतं, प्रॉस्पेरियोचं जे राज्य होतं ते चालवायचं काम करायचा, ते मॅनेज करायचा, त्याच्यावर लक्ष द्यायचा. म्हणजे प्रॉस्पेरियो कोण होता, तर तो स्वतः ड्यूक होता मिलानचा आणि अँटोनियो त्याचा भाऊ जो ते त्याचा जो राज्य आहे त्याला सांभाळायचा. नाउ अँटोनियो वॉज अ ट्रेचरियस मॅन and he wanted to become Duke of Milan in his brother's place. आता हा जो अँटोनियो आहे हा एक ट्रेचरियस मॅन होता. ट्रेचरियस म्हणजे काय, तर अतिशय विश्वासघाती, अतिशय विश्वासघाती असा तो होता. अँड ही वॉन्टेड टू बिकम ड्यूक ऑफ मिलान, आणि त्याला मिलानचा ड्यूक बनायचं होतं इन हिज ब्रदर्स प्लेस. आपल्या भावाच्या ऐवजी त्याला स्वतःला ड्यूक बनायचं होतं, राजा बनायचं होतं. इनफॅक्ट अँटोनियो वुड नॉट हॅव हेजिस्टेड टू किल प्रॉस्पेरियो. आणि अँटोनियो जो होता त्याने प्रॉस्पेरियोला मारून टाकण्यामध्ये सुद्धा मागे पुढे बघितलं नसतं, इतका तो ट्रेचरियस विश्वासघाती होता. बट ही न्यू दॅट द पीपल लव्ह देअर ड्यूक. पण त्याला माहिती होतं की जे राज्यातील लोक आहेत, राज्यातील जी प्रजा आहे, त्यांना त्यांचा ड्यूक म्हणजे प्रॉस्पेरियो खूप आवडायचा. त्यामुळे अँड वुड नेवर फॉरगिव्ह हिज मर्डरर. आणि त्यामुळे त्याला हे सुद्धा माहिती होतं की त्याच्या मर्डररला, त्याला मारून टाकणाऱ्याला, त्या राज्यातले लोक कधीच माफ करणार नाहीत आणि त्याला राजा म्हणून स्वीकारणार नाहीत. सो अँटोनियो गॉट टुगेदर विथ अलोन्सो द किंग ऑफ नेपाल्स हु वॉज प्रॉस्पेरियोज एनिमी. त्यामुळेच मग अँटोनियोने काय केलं की ही गॉट टुगेदर विथ अलोन्सो, त्याने अलोन्सोच्या सोबतीने जो नेपल्सचा राजा होता, किंग ऑफ नेपल्स होता आणि प्रॉस्पेरियोचा एनिमी सुद्धा होता, त्याने त्याच्या सोबतीने प्रॉस्पेरियोचा काटा काढायचं ठरवलं. दे टूक प्रॉस्पेरियो टू सी and when they were far away from land, they put Prosperio and his baby daughter Miranda into a broken old boat and sailed away. त्यांनी काय केलं तर ते टूक प्रॉस्पेरियो टू सी, ते प्रॉस्पेरियोला समुद्रामध्ये घेऊन गेले. अँड व्हेन दे वेअर अवे फ्रॉम लँड, आणि जेव्हा ते जमिनीपासून फार दूर निघून गेले, दे पुट प्रॉस्पेरियो इन अँड हिज बेबी डॉटर मिरांडा इन टू अ ब्रोकन ओल्ड बोट. त्यांनी प्रॉस्पेरियो आणि त्याची छोटीशी मुलगी जिचं नाव होतं मिरांडा, त्यांना एका जुन्याशा मोडक्या बोटमध्ये, एका छोट्याशा जहाजामध्ये बसवलं आणि त्यांना समुद्रामध्ये सोडून दिलं. अँड सेल्ड अवे, आणि त्यांना तिथे सोडून ते सगळेचे सर्व जे होते ते निघून गेले. म्हणजे मरायला त्यांनी प्रॉस्पेरियोला सोडून दिलं समुद्रामध्ये. प्रॉस्पेरियो अँड मिरांडा वेअर लेफ्ट टू ड्रिफ्ट इन टू द वाईड ओपन सी. अशा प्रकारे प्रॉस्पेरियो आणि मिरांडा यांना त्या वाईड ओपन सी मध्ये, त्या अथांग समुद्रात, अथांग पसरलेल्या समुद्रामध्ये मरण्यासाठी म्हणून त्यांनी सोडून दिलं आणि ते निघून गेले. Thus Antonio managed to take over the dukedom of Milan and all its wealth and power. अशा प्रकारे जो अँटोनियो होता त्याने जे ड्यूकडम होतं, जे राज्य होतं मिलानचं, ते सुद्धा हडपलं आणि त्यासोबतच त्याची जी वेल्थ होती आणि पॉवर होती, म्हणजे जी संपत्ती आणि जी शक्ती जी प्रॉस्पेरियोची होती, ती सुद्धा मग त्याच्या भावाने अँटोनियोने हडपून टाकली. Now among Prosperio's courtiers was a true and loyal lord called Gonzalo. आता जे प्रॉस्पेरियोचे कोर्टियर्स होते, कोर्टियर्स म्हणजे काय, तर दरबारी. तर राजाच्या दरबारात जे लोक असतात, सरदार, सेनापती वगैरे, त्याप्रमाणे प्रॉस्पेरियोच्या दरबारामध्ये एक ट्रू अँड लॉयल लॉर्ड होता, ज्याचं नाव होतं गोंझालो. तो सच्चा होता, लॉयल होता, निष्ठावान होता. आउट ऑफ लव अँड लॉयल्टी फॉर द राईटफुल ड्यूक, गोंझालो हॅड सिक्रेटली प्लेस्ड इन द बोट फ्रेश वॉटर, फूड अँड क्लोथ्स. तर बिकॉज ऑफ जो गोंझालो आहे त्याला आपल्या ड्यूकविषयी, प्रॉस्पेरियोविषयी फार प्रेम होता आणि लॉयल्टी सुद्धा होती, म्हणजे निष्ठा सुद्धा होती. त्यामुळे त्यांनी काय केलं तर त्यांनी सिक्रेटली, चुपचापपणे त्या जुन्या तुटक्या बोटमध्ये फ्रेश वॉटर म्हणजे पिण्याचं पाणी, फूड म्हणजे जेवण, आणि क्लोथ्स म्हणजे कापड घालायचे कपडे, अशा ह्या गोष्टी लपवून ठेवलेल्या होत्या. अँड अलॉंग विथ दॅम प्रॉस्पेरियोज मोस्ट व्हॅल्यूज पोझेशन हिज बुक्स. आणि त्यासोबतच त्याने प्रॉस्पेरियोची सर्वात व्हॅल्यूड पोझेशन म्हणजे सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे त्याच्या बुक्स सुद्धा त्या बोटमध्ये ठेवून दिलेल्या होत्या.
बिकॉज गोन्झालोला ऑलरेडी आयडिया असेल की हे लोक प्रॉस्पेरियो सोबत काय करणार आहेत. त्यामुळे ज्या बोटमध्ये बसवून प्रॉस्पेरियोला ते सोडून देणार होते त्या बोटमध्ये चुपचापपणे गोन्झालोने या सर्व महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या ठेवून दिल्या. You can imagine the hardship faced by Prosperio, cast adrift in a oarless boat with a baby girl to care for. तुम्ही इमॅजिन करू शकता की प्रॉस्पेरियोला किती हार्डशिप फेस करावी लागली असेल, किती प्रॉब्लेम, किती कठीणाई जे आहे तिचा सामना करावा लागला असेल. कास्ट अड्रिफ्ट इन अन ओव्हरलेस बोट, ते एका ओव्हरलेस बोटमध्ये बसलेले होते. ओव्हर्स म्हणजे जे वल्हे असतात, तर त्यांच्याजवळ वल्हे नव्हते. वल्ह्याच्या मदतीने प्रॉस्पेरियो त्याला वाटेल त्या दिशेने बोट नेऊ शकला असता, पण वल्लेच नसल्यामुळे ते नशिबाच्या अधांतरीच त्या पाण्यामध्ये तरंगत होते. विथ अ बेबी गर्ल टू केअर फॉर, आणि एक लहानशी मुलगी होती प्रॉस्पेरियोकडे, तिची सुद्धा त्याला काळजी घ्यावी लागत होती. However, they were fortunate that the boat reached an island and they landed in safely. पण ते फॉर्च्युनेट ठरले. फॉर्च्युनेट म्हणजे काय तर अतिशय सुदैवी ठरले आणि त्यांची जी बोट होती ती एका आयलँडला लागली. अँड दे लँडेड इन सेफली, आणि ते सेफली त्या आयलँडवर म्हणजे त्या बेटावर ते उतरले. द आयलँड वॉज अन एनचॅन्टेड आयलँड. तर ते ज्या आयलँडवर उतरले होते ते एक एनचॅन्टेड म्हणजे मंतरलेलं जादुई, तर जादुई आयलँड ते होतं. फॉर इयर्स टुगेदर इट हॅड कम अंडर द स्पेल ऑफ अन एविल विच सायकोरॅक्स. आणि भरपूर वर्षापर्यंत ते जे आयलँड होतं ते एका एविल विच म्हणजे एका चेटकीन, चुडेल आपण म्हणू शकतो, जादूगारनी. तर एक सायकोरॅक्स नावाची जादूगारनी होती आणि तिच्या स्पेलखाली, तिच्या जादूखाली ते आयलँड इतके वर्ष होतं. हू हॅड इम्प्रिझन्ड ऑल द गुड स्पिरिट्स शी फाउंड ऑन द आयलँड. आणि तिने काय केलं होतं तर त्या आयलँडवर जेवढेही गुड स्पिरिट्स म्हणजे चांगले आत्मे तिला मिळाले होते त्या सर्वांना तिने जेलमध्ये टाकून टाकलं होतं, म्हणजे कैद करून ठेवलं होतं. तर मित्रांनो, हे एक नाटक आहे आणि हे फार वर्षापूर्वी लिहिलेलं नाटक आहे. त्यामुळे त्यावेळी त्यामध्ये थोडा मसाला टाकण्यासाठी, त्याला इंटरेस्टिंग बनवण्यासाठी अशा गोष्टी त्यावेळेस ते ॲड करायचे, जे नाटककार होते ते ॲड करायचे, जेणेकरून लोकांना पण ते पाहण्यात इंटरेस्ट आला पाहिजे. तसंच यामध्ये सुद्धा मॅजिक वगैरे नाटकामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. शी हरसेल्फ हॅड डायड बिफोर प्रॉस्पेरियो अराइव्ड ऑन द आयलँड. आता ही जी विच होती सायकोरॅक्स, ही स्वतः प्रॉस्पेरियो येण्याच्या आधी म्हणजे प्रॉस्पेरियो जो त्या बेटावर पोहोचला होता त्या आधीच मरून गेलेली होती. बट द स्पिरिट्स रिमेंड ट्रॅप्ड इन देअर प्रिझन. पण जे स्पिरिट्स आहेत त्या आयलँडवरचे जे आत्मे आहेत, चांगले आत्मे, ते अजूनही कैद होऊन पडलेले होते. द ट्रंक्स ऑफ द लार्ज ट्रीज ऑन द आयलँड. आणि एक अतिशय भव्य मोठं झाड होतं आणि त्या झाडाच्या ट्रंकमध्ये, खोडामध्ये ते सर्वच्या सर्व आत्मे जे आहेत ते कैद होऊन पडलेले होते. प्रॉस्पेरियो वॉज अ ग्रेट मॅजिशियन, फॉर हिज लाईफ हॅड बीन डिवोटेड टू द स्टडी ऑफ मॅजिक. प्रॉस्पेरियो हा एक ग्रेट मॅजिशियन होता, एक जादूगार होता, कारण त्याने संपूर्ण जीवन जे आहे, त्यांचं जे लाईफ आहे ते स्टडी ऑफ मॅजिक म्हणजे जादूचा अभ्यास करण्यामध्येच घालवलेलं होतं. त्यामुळे त्याला जादू येत होती. द पॉवर ऑफ हिज आर्ट एनेबल्ड हिम टू सेट फ्री द इम्प्रिझन्ड स्पिरिट. त्याच्या आर्टची जी पॉवर होती, त्याच्याकडे जी शक्ती होती, त्यामुळे तो त्या स्पिरिट्सला, त्या आत्म्यांना इम्प्रिझंट करू शकला, म्हणजे त्यांना कैदेतून मुक्त करू शकला. ऑफ हुम एरियल वॉज द चीफ. ज्यांच्यामध्ये एरियल जो आहे तो त्या सर्वांचा चीफ होता, मोरक्या होता. द स्पिरिट्स वेअर सो ग्रेटफुल टू प्रॉस्पेरियो दॅट दे प्रॉमिस टू बी एव्हर ओबिडियंट टू हिज विल. तर जे स्पिरिट्स आहेत ते प्रॉस्पेरियोसाठी एवढे ग्रेटफुल होते, इतकं त्यांना आनंद झाला होता आणि इतके ते आभारी होते की त्यांनी प्रॉमिस केलं की ते नेहमीच त्याच्या आज्ञेमध्ये राहतील, म्हणजे ते नेहमीच प्रॉस्पेरियोच्या आज्ञेमध्ये राहतील, त्याच्याशी ओबिडियंट राहतील, असं प्रॉमिस त्यांनी प्रॉस्पेरियोकडे केलं. इन द वुड्स नियर बाय प्रॉस्पेरियो फाउंड कॅलिबन, अ ट्विस्टेड अगली मॉन्स्टर. जवळच्या जंगलांमध्ये, वुड्स म्हणजे काय तर जंगल, जवळच्या जंगलांमध्ये जो प्रॉस्पेरियो आहे त्याला कॅलिबन सापडला. कॅलिबन कोण होता? अ ट्विस्टेड अगली मॉन्स्टर म्हणजे वाकडा तेकडा असा अतिशय विचित्र दिसणारा, अतिशय कुरूप दिसणारा असा एक राक्षस होता. ही वॉज द सन ऑफ सायकोरॅक्स. आणि तो सायकोरॅक्स नावाची जी विच होती तिचा मुलगा होता, द विच. कॅलिबन बिकम प्रॉस्पेरियोस सर्वंट. पण हा जो कॅलिबन आहे तो प्रॉस्पेरियोचा सर्वंट बनला. अपार्ट फ्रॉम बिंग हिडियस अँड हॉरिबल इन अपिअरन्स, ही वॉज ऑल्सो विशियस अँड ब्रुटल इन हिज हॅबिट. तर असा हा कॅलिबन हा त्यांच्या अपिअरन्समध्ये हिडियस आणि हॉरिबल तर नक्कीच होता. हिडियस म्हणजे अतिशय किळसवाना होता, भयंकर होता.
ही वॉज ऑल्सो विशियस अँड ब्रुटल इन हिज हॅबिट, पण त्याच्या हॅबिटमध्ये सुद्धा तो अतिशय विशियस अँड ब्रुटल होता, म्हणजे अतिशय दृष्ट होता. नो मॅटर हाऊ हार्ड ही ट्राईड, प्रॉस्पेरियो कुड नॉट मेक हिम चेंज हिज वेज फॉर द बेटर. प्रॉस्पेरियोने खूप प्रयत्न केला, पण प्रॉस्पेरियो काही त्याला सुधरवू शकला नाही. अँड सो इट वॉज एरियल्स जॉब टू सी दॅट ही कॅरीड आउट हिज टास्क प्रॉपरली. त्यामुळे एरियलचा जॉब होता की त्या कॅलिबनवर लक्ष ठेवणे आणि तो त्याचे कामं बरोबर करतोय की नाही हे बघणे. तर हे सर्व काम एरियल या स्पिरिटकडे होतं. सो टाइम पास्ट अँड मिरांडा ग्रू अप टू बी अ स्वीट अँड ब्युटिफुल गर्ल. अशा प्रकारे वेळ पुढे पुढे निघून गेला आणि मिरांडा जी आहे ती आता मोठी झाली होती आणि ती एक स्वीट आणि ब्युटिफुल म्हणजे अतिशय सुंदर मुलगीमध्ये तिची म्हणजे ती अतिशय सुंदर झाली होती, मोठी झाली होती. द स्पिरिट्स ऑफ द आयलँड्स वेअर लॉयल अँड फेथफुल टू प्रॉस्पेरियो हू रूल्ड देम वाईजली अँड वेल. जे स्पिरिट्स होते त्या आयलँडवरचे, त्या बेटावरचे आत्मे, ते सर्व इतके वर्ष प्रॉस्पेरियोशी फेथफुल आणि लॉयल होते, निष्ठावान होते आणि प्रॉस्पेरियोच्या विश्वासामध्ये होते, जो त्यांच्यावर अतिशय वाईजली रूल करत होता, अतिशय समजदारपणे समजुतीने त्यांच्यावर राज्य करत होता. नाउ इट कम टू पास दॅट Alonso, king of Naples, his brother Sebastian, and Antonio, the weak brother of Prosperio, were sailing in a ship close to the enchanted island. तर आता असं घडलं की अलोन्सो जो किंग ऑफ नेपल्स म्हणजे नेपल्सचा राजा होता, हिज ब्रदर सेबेस्टियन अँड अँटोनियो द विक ब्रदर ऑफ प्रॉस्पेरियो, अँटोनियो जो प्रॉस्पेरियोचा तो दृष्ट भाऊ होता, वेअर सेलिंग इन अ शिप क्लोज टू द एन्चॅन्टेड आयलँड. आणि ते सर्वचे सर्व त्या जादुई आयलँडच्या जवळून प्रवास करत होते, एका शिपमध्ये बसून प्रवास करत होते. द शिप वॉज ऑल्सो कॅरिंग प्रिन्स फर्डिनांड ऑफ नेपाल्स. शिपमध्ये नेपल्सचा प्रिन्स फर्डिनांड सुद्धा होता आणि ओल्ड लॉयल कोर्टियर गोंझालो, म्हणजे जो ओल्ड आणि लॉयल कोर्टियर होता गोंझालो, ज्याने प्रॉस्पेरियोची हेल्प केली होती, तो सुद्धा त्या शिपमध्ये होता. द एंटायर पार्टी वॉज रिटर्निंग आफ्टर द मॅरेज सेलिब्रेशन ऑफ देअर प्रिन्सेस इन अ फार ऑफ किंगडम. तर जी एंटायर पार्टी आहे ती त्यांची जी प्रिन्सेस आहे तिच्या मॅरेज सेलिब्रेशनमधून वापस येत होती, परतत होती. नोईंग दॅट हिज एनिमीज वेअर नियर हिज आयलँड, प्रॉस्पेरियो रेज्ड अ ग्रेट टेम्पेस्ट विथ द पॉवर ऑफ हिज मॅजिक. आता जसं प्रॉस्पेरियोला माहिती झालं की त्याचे एनिमीज, त्याचे शत्रू हे त्या आयलँडच्या, तो ज्या आयलँडवर राहत होता त्याच्या जवळच आहेत, ते ऐकून प्रॉस्पेरियोने आपल्या जादूच्या मदतीने समुद्रामध्ये एक ग्रेट टेम्पेस्ट म्हणजे अतिशय भयानक असं वादळ जे आहे ते उठवलं. द रॉयल शिप वॉज टर्न अँड टॉस ऑन द स्ट्रॉमी वेव्स. जी रॉयल शिप होती त्या स्ट्रॉमी वेव्सवर, त्या वादळी लाटांवर हेलकावे खाऊ लागली. इट सीम्ड ॲज इफ इट वुड सिंक एनी मोमेंट. असं वाटत होतं की ती जहाज कोणत्याही क्षणी बुडेल, अलॉंग विथ द पीपल ऑन बोर्ड. त्या जहाजावर असलेल्या लोकांना घेऊन ते जहाज कोणत्याही क्षणी बुडेल, इतकं भयानक ते वादळ होतं. ॲज द टेम्पेस्ट रेज्ड, प्रॉस्पेरियो लेड हिज डॉटर टू द शोअर ऑफ द आयलँड अँड शोड हर द शिप स्ट्रगलिंग ऑन द वाईल्ड वेव्स. जसं टेम्पेस्ट जो आहे तो रेज्ड म्हणजे वाढला, जसं ते वादळ वाढू लागलं, प्रॉस्पेरियो आपल्या मुलीला शोअरवर म्हणजे किनाऱ्यावर घेऊन गेला आणि त्याने तिला दाखवलं की कशा प्रकारे ते जे जहाज आहे ते त्या वाईल्ड वेव्सवर म्हणजे त्या अतिशय भयानक अशा लाटांवर स्ट्रगल करत आहे, म्हणजे हेलकावे खात आहे. त्याने आपल्या मुलीला ते दाखवलं. मिरांडा, अ काइंड हार्टेड गर्ल, बेग्ड हर फादर टू हॅव पिटी ऑन द पीपल कॉट इन द स्टॉर्म. तर मिरांडा अतिशय दयाळू मुलगी होती, ती आपल्या वडिलांना विनंती करू लागली की ते जे स्टॉर्ममध्ये अडकलेले लोक आहेत, त्या वादळामध्ये अडकलेले लोक आहेत, त्यांच्यावर थोडी दया दाखवा, असं मिरांडा आपल्या वडिलांना विनवू लागली. ओ फादर, शी बेग्ड, इफ by your art you have raised this dreadful tempest, please quell the storm now, save the poor souls on board. ती आपल्या वडिलांना म्हणाले की ओ फादर, जर तुम्ही तुमच्या जादुरी शक्तीने, बाय युअर आर्ट म्हणजे तुमच्या जादुरी शक्तीने तुम्ही हे ड्रेडफुल टेम्पेस्ट उभं केलं असेल, म्हणजे हे अतिशय भयानक असं वादळ जे आहे ते निर्माण केलं असेल, तर प्लीज क्वेल द स्टॉर्म. क्वेल म्हणजे काय, तर स्टॉप, थांबवणे. प्लीज ते जे स्टॉर्म आहे, ते जे वादळ आहे ते तुम्ही थांबवा. सेव्ह द पुअर सोल्स ऑन बोर्ड, आणि जहाजावरील त्या गरीब आत्म्यांना वाचवा, अशी जी मिरांडा आहे ती आपल्या वडिलांना विनवणी करू लागली. प्रॉस्पेरियो टोल्ड हिज डॉटर नॉट टू बी अफ्रेड. प्रॉस्पेरियोने आपल्या मुलीला सांगितलं की घाबरून जाऊ नकोस. आय हॅव सो ऑर्डर्ड इट दॅट नो पर्सन ऑन द शिप विल बी हर्ट इन एनी वे. तो म्हणाला की मी ऑलरेडी ऑर्डर दिलेला आहे की शिपवरील कुठल्याही पर्सनला, कुठल्याही व्यक्तीला हर्ट होणार नाही, कुठलीही इजा पोचणार नाही. आय इंटेंड टू सेव्ह
every one of them, but what I have done now is in your interest. तो म्हणाला की मी त्या सर्वांनाच जे त्या शिपवर आहेत त्या सर्वांनाच मी वाचवणार आहो, पण जे मी सध्या केलं ते मी तुझ्यासाठी केलेलं आहे, ते तुझ्या हिताचं आहे, असा प्रॉस्पेरियो आपल्या मुलीला म्हणाला. मिरांडा वॉज पझल्ड. आता मिरांडाला प्रॉस्पेरियो काय म्हणाला ते काही कळलं नाही. वाय शुड हर फादर पुट द शिप अँड इट्स क्रू इन पेरिल फॉर हर सेक. तिच्या मनात विचार आले की कशाला माझे वडील त्या शिपला आणि त्यातील लोकांना अशा प्रकारे संकटामध्ये टाकतील. तिला ते काही कळत नव्हतं. देन फॉर द फर्स्ट टाइम प्रॉस्पेरियो टोल्ड हर द स्टोरी ऑफ देअर पास्ट लाईफ. आणि त्यानंतर जीवनात पहिल्यांदाच प्रॉस्पेरियोने आपल्या पास्टची, आपल्या भूतकाळातली जी घटना आहे किंवा त्या गोष्टी आहेत त्या पहिल्यांदाच त्याने मिरांडाला सांगितल्या. ही एक्सप्लेन दॅट ही हॅड कॉज द टेम्पेस्ट इन ऑर्डर टू ब्रिंग हिज एनिमीज अलोन्सो अँड सेबेस्टियन विद इन हिज पॉवर. तो म्हणाला की त्याने ते टेम्पेस्ट, ते वादळ त्यासाठीच निर्माण केलं होतं की त्याला त्याचे जे एनिमीज आहेत, जे शत्रू आहेत अलोन्सो आणि सेबेस्टियन, त्यांना त्याच्या पॉवरमध्ये आणायचं होतं, त्यांना त्या आयलँडवर त्यांना घेऊन यायचं होतं. त्यामुळे त्याने ते वादळ निर्माण केलं होतं. Having narrated this story, Prospero touched Miranda with his magic stick. She fell fast asleep. आणि जेव्हा त्याने ती स्टोरी मिरांडाला सांगितली त्यानंतर त्याने आपल्या मॅजिक स्टिकने, आपल्या जादूच्या छडीने मिरांडाला टच केलं आणि मिरांडा जी आहे ती फेल फास्ट अस्लीप, झोपी गेली. म्हणजे मिरांडा जी आहे ती झोपून गेली. नाउ एरियल अपियर्ड बिफोर हिम टू गिव्ह अन अकाउंट ऑफ द स्टॉर्म. आता एरियल जो आहे तो प्रॉस्पेरियो पुढे आला आणि स्टॉर्म मधील, म्हणजे जे वादळ होतं त्याच्या घटना सांगू लागला. ही गेव अ लाईव्हली स्टोरी ऑफ द फियर्स ऑफ द सेलर्स. त्याने ते जे सेलर्स आहेत, जे समुद्रामध्ये प्रवास करणारे प्रवासी आहेत, त्यांच्या भीतीच्या गोष्टी, त्यांना कशा प्रकारे भीती वाटत होती वादळामध्ये अडकल्यावर. द एन्झायटी ऑफ द लॉर्ड्स कशा प्रकारे अस्वस्थ झाले होते. अँड हाऊ प्रिन्स फर्डिनांड किंग अलोन्सोस सन हॅड लिप्ड इन टू सी. आणि कशा प्रकारे प्रिन्स फर्डिनांड जो अलोन्सोचा मुलगा होता त्यांनी समुद्रामध्ये उडी टाकली होती. या सर्व घटना ज्या आहेत त्या एरियलने प्रॉस्पेरियोला सांगितल्या. हिज फादर अँड द रेस्ट ऑफ द लॉयल पार्टी फियर्ड दॅट ही वॉज डेड. तर जो फादर होता, म्हणजे जो अलोन्सो होता, आणि बाकी सर्वांना वाटत होतं की त्यांचा मुलगा फर्डिनांड हा मृत्यू पावलेला आहे. द प्रिन्स फॉर हिज पार्ट बिलीव्ड दॅट हिज फादर अँड अदर लॉर्ड्स हॅड गॉन डाऊन विथ द शिप. आणि दुसरीकडे प्रिन्सला असं वाटत होतं की त्याचे वडील आणि बाकी शिपवर असलेले सर्व लॉर्ड्स हे जहाजासोबत समुद्रामध्ये बुडून गेलेले आहेत. तर दोघांनाही वाटत होतं की ते मरून गेलेले आहेत. आता एरियलचं सॉन्ग आपल्याला इथे दिलेलं आहे मित्रांनो. एरियलचं सॉन्ग आपण वाचून घेऊया. फुल फॅथम 5 डे फादर लाईज ऑफ हिज बोन्स आर कोरल मेड. दोज आर पर्ल्स दॅट वेअर हिज आईज नथिंग ऑफ हिम दॅट डोट फेड. But doth suffer a sea change into something rich and strange. Sea nymphs hourly ring his knell. Hark now I hear them ding dong bell. अशा प्रकारे हे होतं एरियलचं सॉन्ग. आणि त्यातून याचा अर्थ काय आहे की त्यातून तिने खूप सुंदरपणे वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे जहाजामध्ये, समुद्रामध्ये जे आहे ते वादळ उठलं, कशा प्रकारे सर्व लोक घाबरून गेले, कशा प्रकारे जो प्रिन्स होता त्याने समुद्रात उडी टाकली. त्याला वाटत होतं की आपले जे फादर आहेत आणि त्यांच्यासोबतचे लोक आहेत ते मरून गेले आहेत. आणि दुसरीकडे फादर जो आहे त्याला वाटत होतं की आपला मुलगा मरून गेलेला आहे. आणि हे सर्व वर्णन जे आहे ते एका सॉन्गमध्ये एरियलने आपल्या मास्टरला, म्हणजे प्रॉस्पेरियोला सांगितलं. इन रियालिटी एरियल इन्फॉर्म प्रॉस्पेरियो द शिप वॉज सेफली अँकर्ड इन वन कॉर्नर ऑफ द आयलँड. खरं तर एरियलने प्रॉस्पेरियोला इन्फॉर्म केलं जी शिप आहे ती अतिशय सेफली आयलँडला लागलेली आहे. Ferdinand was all alone on the beach, and Alonso, Antonio, Gonzalo, and the other were wandering about on the island, not knowing where to go. फर्डिनॅन्ड सुद्धा बीचवर एकटाच भटकत आहे आणि दुसरीकडे अलोन्सो, अँटोनियो, गोन्झालो हे सर्वचे सर्व आयलँडवर इकडे तिकडे भटकत आहेत आणि त्यांना कळत नाही आहे की कुठं जावं. म्हणजे एकदम ते थांबवले गेलेले आहेत. हे सर्व स्टोरी एरियलने प्रॉस्पेरियोला सांगितली. Ariel, my joyful spirit, said Prosperio, bring Ferdinand here at once, for my daughter must see him. Ariel, Prosperios एरियलला म्हणाला की एरियल माय जॉयफुल स्पिरिट, एरियल माझ्या आनंदी आत्म्या, ब्रिंग फर्डिनँड हिअर ॲट वन्स, फर्डिनँडला इथं घेऊन ये, फॉर माय डॉटर मस्ट सी हिम, माझ्या मुलीने त्याला बघितलं पाहिजे.
Remember, master, I have served you joyfully all these years, and you promised me that you would set me free one day. त्यावर मग एरियल म्हणाला की मास्टर, तुम्ही लक्षात ठेवा की आय हॅव सर्व्ड यू जॉयफुली ऑल दिस इयर्स. इतके वर्ष मी आनंदाने तुमची सेवा केली. अँड यू प्रॉमिस्ड मी दॅट यू वुड सेट मी फ्री वन डे. आणि तुम्ही मला प्रॉमिस केला आहे की एक दिवस तुम्ही मला स्वातंत्र्य कराल, मला सोडून द्याल. ओबे माय कमांड्स नाव, प्रॉस्पेरियो सेट टू हिम, अँड इन 2 days आय शॉल सेट यू फ्री. तर प्रॉस्पेरियो त्याला म्हणाला की आता सध्या माझ्या आज्ञा ऐक, माझ्या आज्ञा पाळ. ओबे माय कमांड्स नाव अँड इन 2 days आय शॉल सेट यू फ्री. आणि 2 दिवसामध्ये मी तुला स्वातंत्र्य करेल. एरियल, assuming a form invisible to Ferdinand, enchanted the prince with a beautiful song, leading him carefully into the presence of Prospero and Miranda. So एरियलनी आपल्या मास्टरने सांगितल्याप्रमाणेच केलं. अज्युमिंग अ फॉर्म इनविजिबल टू फर्डिनॅन्ड. तर त्यांनी असा फॉर्म धारण केला, एक असं रूप धारण केलं की तो फर्डिनॅन्डला इनविजिबल होता, म्हणजे त्याला दिसू शकला नाही प्रिन्स फर्डिनॅन्डला. ही एन्चॅन्टेड द प्रिन्स विथ अ ब्युटिफुल सॉन्ग. तर त्याने काय केलं, तर एक सुंदर गाणं गायलं एरियलने आणि प्रिन्सला आपल्या मोहामध्ये पाडलं. एन्चॅन्टेड म्हणजे त्याच्यावर जादू केली. लीडिंग हिम केअरफुली इन टू द प्रेझेन्स ऑफ प्रॉस्पेरियो अँड मिरांडा. आणि जिथे प्रॉस्पेरियो आणि मिरांडा होते तिथे तो त्या फर्डिनॅन्डला घेऊन गेला. अँड ऑल हॅपन एक्झॅक्टली ॲज प्रॉस्पेरियो हॅड प्लॅन. आणि त्यानंतर जे घडलं ते एक्झॅक्टली प्रॉस्पेरियोला हवं तसंच घडलं. मिरांडा, who had never seen any human being except her father, looked at the handsome young prince and was thrilled. मिरांडा, जिने आपल्या वडिलांशिवाय दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही ह्युमन बिंगला बघितलं नव्हतं आयुष्यात, तिने जेव्हा त्या हँडसम यंग प्रिन्सला बघितलं, शी वॉज थ्रिल्ड. ती पूर्णपणे शहारून गेली. आय माइट कॉल हिम अ थिंग डिवाइन, शी एक्सक्लेम, फॉर नथिंग नॅचरल आय एव्हर सॉ सो नोबल. तिचे हे शब्द आहेत. ती म्हणाली की आय माइट कॉल हिम अ थिंग डिवाइन. मी याला एखादं डिवाइन म्हणजे एक दैवी असं काहीतरी म्हणू शकते. हे जे माझ्या समोर आहे, म्हणजे तिने ॲक्च्युली दुसरा कुठलाही मनुष्य प्राणी आधी बघितला नव्हता. तेव्हा तिने इतका सुंदर, इतका हँडसम मुलगा बघितला, तेव्हा ती म्हणाली की हा नक्कीच डिवाइन असला पाहिजे, म्हणजे दैवी असला पाहिजे, देवाच्या इथून स्वर्गातून आलेला असला पाहिजे. फॉर नथिंग नॅचरल आय एव्हर सॉ सो नोबेल. कारण हा नॅचरल असू शकत नाही, हा रिअल असू शकत नाही, इतकं सुंदर, इतकं नोबेल मी आजपर्यंत काही बघितलेलं नाही. तर हे आहे तिचे वर्ड्स. Ferdinand too was astonished to see such a beautiful young girl in a desolate place like the island. दुसरीकडे फर्डिनांड सुद्धा, ही वॉज ऑल्सो ॲस्टोनाइज्ड. त्याला सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्का बसला तेव्हा त्याने इतकी सुंदर ब्युटिफुल यंग गर्ल बघितली इन अ डिसोलेट प्लेस लाईक दिस आयलँड. तर अशा या आयलँडसारख्या निर्जन्य अशा बेटावर, या आयलँडवर इतकी सुंदर मुलगी बघून त्याला सुद्धा आश्चर्य वाटलं. मोस्ट शुअर शी इज द गॉडेस ऑफ द आयलँड, ही थॉट टू हिमसेल्फ. त्याने मनात विचार केला की नक्कीच ह्या आयलँडची देवी असली पाहिजे, कारण मिरांडा सुद्धा तितकी सुंदर होती. ॲज दे गेज्ड ॲट इच अदर इन वंडर, ॲडमायरेशन अँड लव्ह, प्रॉस्पेरियो वॉज सिक्रेटली प्लीज्ड. आता जेव्हा मिरांडा आणि फर्डिनॅन्ड एकमेकांकडे बघत होते, गेज म्हणजे बघणे, एकमेकांकडे अतिशय वंडर म्हणजे आश्चर्य, ॲडमायरेशन म्हणजे स्तुती आणि लव्ह म्हणजे प्रेम, या सर्व फिलिंग्स त्यांच्यामध्ये आलेल्या होत्या. एकमेकांकडे ते बघत होते. प्रॉस्पेरियोला सुद्धा मनातल्या मनात फार आनंद झाला. ही वॉज सिक्रेटली प्लीज्ड. बट आउटवर्डली ही प्रिटेंडेड टू बी अँग्री. पण बाहेर त्याने असं दाखवलं की त्याला फार राग आलेला आहे. ही अक्यूज द प्रिन्स ऑफ स्पाईंग ऑन द आयलँड टू कॅप्चर इट फॉर हिमसेल्फ. तो त्याने प्रिन्सला अक्यूज केलं. तो प्रिन्सला दोष दिला की तो त्या आयलँडवर स्पाय करत आहे, म्हणजे तो एक जासूस आहे, जासूसी करत आहे. टू कॅप्चर इट फॉर हिमसेल्फ. आणि त्यांनी त्याला पकडायचं ठरवलं. फॉलो मी, ही सेड टू प्रिन्स, आय शॅल टाय यू अप नेक अँड फिट टुगेदर. तो त्या प्रिन्सला म्हणाला की माझ्या मागे ये आणि मी तुला नेक अँड फिट टुगेदर म्हणजे पूर्णपणे बांधून टाकतो, म्हणजे तुला कैदी बनवतो. द ब्रेव प्रिन्स ड्रीव हिज सॉर्ड टू डिफेंड हिमसेल्फ, बट प्रॉस्पेरियो वेव्ड हिज मॅजिक स्टिक अँड द प्रिन्स वॉज फोर्स्ड टू स्टँड लाईक अ स्टॅच्यू ॲज स्टिल ॲज स्टोन. तो जो ब्रेव प्रिन्स होता, हे ड्रीव हिज सॉर्ड टू डिफेंड हिमसेल्फ. त्यांनी स्वतःचे रक्षण करायसाठी आपली तलवार बाहेर काढली. बट प्रॉस्पेरियो वेव्ड हिज मॅजिक स्टिक. प्रॉस्पेरियोने आपली जादूची कांडी हलवली. अँड द प्रिन्स वॉज फोर्स्ड टू स्टँड लाईक अ स्टॅच्यू ॲज स्टिल ॲज अ स्टोन. आणि तो जो प्रिन्स होता तो एखाद्या स्टॅच्यूसारखा, एखाद्या मूर्तीसारखा, एखाद्या दगडासारखा जागच्या जागीच खिळून राहिला. त्याला हलता सुद्धा येत नव्हतं. मिरांडा begged her father to be kind to the sweet prince, but Prospero took the prince to a cave where he was made to work, carrying heavy logs.
मिरांडा जी होती शी बेग्ड हर फादर, तिने आपल्या वडिलांना विनंती केली की टू बी काइंड विथ द स्वीट प्रिन्स, त्या बिचाऱ्या प्रिन्स सोबत काइंडली वागा, म्हणजे त्याच्याशी प्रेमाने वागा अशी विनंती आपल्या वडिलांना मिरांडाने केली. बट प्रॉस्पेरियो टूक द प्रिन्स टू केव, पण प्रॉस्पेरियो हा प्रिन्सला एका केवमध्ये म्हणजे एका गुहेमध्ये घेऊन गेला. वेअर ही वॉज मेड टू वर्क, जिथे त्याला काम करावं लागायचं कॅरिंग हेवी लॉग्स, आणि हेवी लॉग्स सुद्धा इकडून तिकडे वाहून न्यावे लागत होते. दिस वॉज ओनली ॲज अ ट्रायल ऑफ हिज लव्ह, पण ही फक्त त्याच्या प्रेमाची परीक्षा होती. फॉर ॲज ही वॉच देम फ्रॉम आफ्टर, ही सॉ द यंग पीपल टॉकिंग टू इच अदर, गेटिंग टू नो इच अदर अँड व्हेरी सून फॉलिंग इन लव्ह विथ इच अदर. तर ही फक्त त्या प्रिन्सच्या प्रेमाची परीक्षा होती. दुरून प्रॉस्पेरियो बघत होता की कशा प्रकारे द यंग पीपल टॉकिंग टू इच अदर, कशा प्रकारे एकमेकांशी बोलत आहेत, गेटिंग टू नो इच अदर, एकमेकांना समजून घेतात, जाणून घेत आहेत, अँड व्हेरी सून फॉलिंग इन लव्ह विथ इच अदर, आणि लवकरच ते एकमेकांच्या प्रेमात पडत आहेत. तशा प्रकारे प्रॉस्पेरियोचा हा प्लॅन होता की त्याला मिरांडा आणि जो फर्डिनँड आहे त्यांना जवळ आणायचं होतं. I shall be king of Naples one day, Ferdinand said to Miranda, and you shall be my queen, I promise you. So फर्डिनंड मिरांडाला म्हणाला की एक दिवस मी किंग ऑफ नेपाल्स म्हणजे नेपाळचा राजा बनेल, अँड यू शॅल बी माय क्वीन, आणि तू माझी राणी बनशील. आय प्रॉमिस यू, मी तुला प्रॉमिस करतो. ॲट दिस प्रॉस्पेरियो स्माइल्ड अँड अपिअरिंग बिफोर देम सेड टू फर्डिनँड. त्यावरच प्रॉस्पेरियो हसला आणि त्यांच्या समोर आला आणि फर्डिनँडला म्हणाला, ऑल युअर ट्रबल्स वेअर मेअरली ट्रायल्स ऑफ युअर लव्ह अँड यू हॅव नोबली स्टूड द टेस्ट. तर प्रॉस्पेरियो त्याला म्हणाला की जितके ट्रबल्स तुला झाले, जितके प्रॉब्लेम्स तुला झाले, ते सर्व तुझ्या प्रेमाची परीक्षा होती आणि त्यामध्ये तू पास झालेला आहेस. नाऊ आय गिव्ह यू माय डॉटर अ प्राइसलेस गिफ्ट. आता मी तुला माझी मुलगी देणार एक प्राइसलेस गिफ्ट म्हणून. म्हणजे आता जो प्रॉस्पेरियो होता तो फर्डिनँड सोबत मिरांडाचं लग्न करायसाठी तयार झालेला होता. इन द मीन व्हाईल, इन अनदर पार्ट ऑफ द आयलँड, द एविल अँड ट्रेचरस अँटोनियो वॉज वन्स अगेन प्लॉटिंग अ मर्डर. आता मध्यंतरी इन द अनदर पार्ट ऑफ आयलँड, आयलँडच्या दुसऱ्या भागामध्ये जो एविल आणि ट्रेचरियस अँटोनियो होता. एविल आणि ट्रेचरियस म्हणजे काय, तर अतिशय दृष्ट आणि धोकेबाज असा अँटोनियो म्हणजे प्रॉस्पेरियोचा भाऊ, तो आता एक दुसरा मर्डर जो आहे तो प्लॉट करत होता, म्हणजे अजून एका खुनाची योजना आखत होता. दिस टाइम ही प्लॅन टू किल किंग अलोन्सो. यावेळेस त्याने किंग अलोन्सोला मारून टाकायचा प्लॅन केला होता. सो दॅट हिज ब्रदर सेबेस्टियन कुड बिकम द किंग. तो त्याचा जो भाऊ होता सेबेस्टियन तो राजा बनवू शकेल. द टू विक्ड मॅन वेअर अबाउट टू किल द स्लीपिंग किंग वेअर एरियल वोक हिम अप. ते दोघं जण मिळून त्या राजाला, जो झोपलेला किंग होता अलोन्सो, त्याला मारून टाकणार होते. तितक्यात एरियलने त्याला उठवलं, सेव्हिंग हिज लाईफ इन द निक ऑफ टाइम, आणि अतिशय योग्य वेळी त्याचं जीवन जे आहे ते एरियलने वाचवलं. मेनी मोअर ट्रिक्स डिड एरियल प्ले ऑन प्रॉस्पेरियोज एनिमीज. त्यानंतर प्रॉस्पेरियोच्या एनिमीजवर एरियलने खूप सारे ट्रिक्स प्ले केल्या. बिकॉज एरियल हा एक आत्मा होता आणि त्याला जादू सुद्धा येत होती. सो त्याने खूप साऱ्या गोष्टी त्यांच्यावर प्ले केल्या, त्यांच्यावर टाकल्या. ही कॉज देम टू वंडर अबाउट. ही फिल्ड देअर आईज विथ स्ट्रेंज अँड फ्राइटफुल नॉइसेस, इयर्स विथ स्ट्रेंज अँड फ्राइटफुल नॉइसेस. त्यांनी त्यांचे जे ही कॉज देम टू वंडर अबाउट, ते आश्चर्यचकित होऊन गेले किंवा एक प्रकारे त्यांना धक्का बसला असं आपण म्हणू. ही फिल्ड देअर आईज विथ स्ट्रेंज अँड फ्राइटफुल नॉइसेस, अतिशय विचित्र आणि भीतीदायक आवाजांनी त्यांचे कान जे होते ते भरून गेले. एरियलनी त्यांच्यावर अशी जादू केली होती. व्हेन दे वेअर फेंट विथ हंगर, ही सेट अ ह्यूज बुकेट बिफोर देम. आणि जेव्हा ते भुकेने व्याकुळ झाले होते आणि बस चक्कर येऊन पडणार होते, तितक्यात मग एरियलने त्यांच्या समोर एक मस्तपैकी खाण्यापिण्याचा टेबल जो आहे तो सजवला. ओनली टू टेक इट अवे वेन दे टच द फूड. आणि जेव्हा ते त्या फूडला टच करायला जायचे, त्यांना स्पर्श करायला जायचे, तेव्हा एरियल त्या फूडला म्हणजे त्या अन्नाला गॅप करून टाकायचा. म्हणजे फक्त त्यांना त्रास देण्यासाठी म्हणून एरियल त्यांच्यासोबत हे खेळ करत होता. When the men were nearly out of their senses with fear and hunger, Ariel reminded them of their treachery and wickedness in the past. जेव्हा ते जे लोक आहेत नियरली आउट ऑफ देअर सेन्सेस विथ फिअर अँड हंगर, जवळपास त्यांना वाटत असलेल्या भीतीमुळे आणि भुकेमुळे जेव्हा ते आता कोसळण्याच्या स्थितीत होते, तेव्हा एरियलने त्यांना त्यांची जी ट्रेचरी आणि विकेडनेस आहे, म्हणजे त्यांचे जे धोकेबाजपणा आहे किंवा त्यांचा जो दुष्टपणा आहे, ज्याप्रमाणे ते त्या
प्रॉस्पेरियो सोबत वागले होते इन द पास्ट, त्याची आठवण त्यांना करून दिली. किंग अलोन्सो अँड द लॉयल लॉर्ड गोन्झालो वेअर फिल्ड विथ ग्रीफ. किंग अलोन्सो आणि जो लॉयल लॉर्ड होता गोन्झालो, त्यांना अत्यंत दुःख, अत्यंत वाईट वाटलं फॉर ऑल द इनजस्टिस दॅट हॅड बीन डन टू प्रॉस्पेरियो. कारण जे त्यांनी अन्याय प्रॉस्पेरियो सोबत केला होता, ते जेव्हा त्या गोष्टींची जेव्हा आठवण एरियलने त्यांना करून दिली, त्यांना फारच लाजल्यासारखं वाटलं, शरम वाटली. इन दिस रिपेंटंट मूड एरियल ब्रॉड देम बिफोर प्रॉस्पेरियो. आणि अशा त्या रिपेंटंट मूडमध्ये, अशा त्या अतिशय गोंधळलेल्या अवस्थेत म्हणू शकतो किंवा अतिशय पश्चातापाच्या मूडमध्ये एरियल त्या दोघांना प्रॉस्पेरियो समोर घेऊन आला. ॲट फर्स्ट दे कुड हार्डली रिकग्नाइज द फॉर्मर ड्यूक ऑफ मिलान. पहिल्यांदा तर त्यांना प्रॉस्पेरियोला ओळखता आला नाही, जो मिलानचा फॉर्मर ड्यूक होता, म्हणजे आधीचा राजा होता. फॉर ही वॉज क्लोदेड इन हिज मॅजिक रोब. कारण त्यांनी त्याच्या मॅजिक रोब जो आहे तो घातलेला होता, जादूचा झगा घातलेला होता. प्रॉस्पेरियो रिव्हील्ड हिमसेल्फ टू देम इन हिज ओन फॉर्म. नंतर प्रॉस्पेरियोने स्वतःला आपल्या अस्थि रूपामध्ये प्रकट केलं. ही थँक गोन्झालो फॉर हिज काइंडनेस अँड रिअप्रोच द किंग अँड अँटोनियो फॉर देअर ट्रेचरी. त्याने गोन्झालोला त्याच्या काइंडनेसबद्दल, बिकॉज गोन्झालोनी त्यांची हेल्प केली होती, त्यांच्या शिपमध्ये त्यांनी फूड, वॉटर आणि बुक्स ठेवल्या होत्या, त्यामुळे त्यांनी गोन्झालोला काइंडनेसबद्दल त्याच्या थँक्यूसुद्धा म्हटलं. आणि किंग अँटोनियो आणि जो अँटोनियो आणि किंग आहे अलोन्सो, त्यांना रिअप्रोचसुद्धा केलं. द किंग अँड द अदर कोर्टियर्स वेअर अशेम्ड. राजा आणि त्याचे इतर जे दरबारी होते, सर्वांना फार लाज वाटू लागली, सर्वांना पश्चाताप झाला. दे बेग प्रॉस्पेरियस फॉरगिव्हनेस. आणि ते आता प्रॉस्पेरियो समोर दयेची भीक, क्षमेची भीक मागू लागले. आय हॅव बीन ड्युली पनिश्ड फॉर माय सिन्स, cried King Alonso, for I have lost my son and my kingdom is without an heir. अलोन्सो रडू लागला आणि म्हणाला की आय हॅव बीन ड्युली पनिश्ड फॉर माय सिन्स. सिन्स म्हणजे पाप. मला माझ्या पापासाठी आधीच शिक्षा मिळालेली आहे, कारण आय हॅव लॉस्ट माय सन. मी माझा एकुलता एक मुलगा गमावलेला आहे आणि आता माझ्या राज्याला कुठलाही हेअर म्हणजे कुठलाही वारस उरलेला नाही. बिकॉज अलोन्सोला वाटत होतं की जो फर्डिनांड आहे तो समुद्रामध्ये बुडून मरून गेलेला आहे. Prosperio drew back a curtain from the entrance of his cave. Inside they saw Ferdinand and Miranda happily playing a game of chess. प्रॉस्पेरियोने कर्टन जो आहे म्हणजे एक पडदा होता, एंट्रन्स, त्याच्या केवची जी एंट्रन्स आहे म्हणजे दरवाजावरचा जो पडदा आहे तो बाजूला केला. त्या आतमध्ये त्यांनी बघितलं की फर्डिनांड आणि मिरांडा ते हॅपीली गेम ऑफ चेस म्हणजे चेसचा खेळ खेळत होते. हाऊ हॅपी अलोन्सो वॉज टू सी हिज लॉस्ट सन. जेव्हा आपल्या हरवलेल्या मुलाला अलोन्सोने बघितलं, तो अतिशय खुश झाला, अत्यंत आनंद त्याला झाला. हाऊ थ्रिल्ड ही वॉज टू हिअर दॅट फर्डिनांड वॉज टू मॅरी द ड्यूक ऑफ मिलान्स ब्युटिफुल डॉटर. आणि जेव्हा त्याने ऐकलं की प्रॉस्पेरियोच्या डॉटरसोबत, ड्यूक ऑफ मिलानच्या जो फॉर्मर ड्यूक होता त्याच्या सुंदर मुलीसोबत जेव्हा फर्डिनांड हा लग्न करणार आहे, हे अलोन्सोने ऐकलं, तेव्हा त्याला अतिशय आनंद झाला. सो इट ऑल एंडेड हॅपीली. अशा प्रकारे सर्वच्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्यांचा शेवट अतिशय चांगला झाला, हॅपी झाला. प्रॉस्पेरियो अश्युअर्ड देम दॅट देअर शिप वॉज सेफली अँकर्ड अँड ईच अँड एव्हरी सेलर वॉज सेफ ऑन बोर्ड. त्यांनी प्रॉस्पेरियोनी त्यांना अश्युअर केलं, त्यांना विश्वास दिला की त्यांची जी शिप आहे ती सेफली अँकर्ड झालेली आहे, म्हणजे किनाऱ्याला लागलेली आहे, आणि त्यातल्या सर्वचे सर्व जे सेलर्स आहेत ते सेफ आहेत, त्यांना काहीही झालेलं नाही. On the following day, they all set sail for Naples, where Ferdinand and Miranda were to be married. त्यानंतरच्या दिवसांमध्ये ते सर्वच्या सर्व नेपल्सला जायला निघाले, तिथे फर्डिनांड आणि मिरांडाचा विवाह होणार होता. वेविंग देम गुड बाय, एरियल प्रॉमिस देम काम सी अँड फेवरेबल विंड्स. एरियल जो होता त्यांनी त्या सर्वांना गुड बाय केलं आणि त्यांना काम सी अँड फेवरेबल विंड्स जे आहेत ते प्रॉमिस केले. ते प्रवासाच्या वेळेस जेव्हा ते परत जात होते तेव्हा समुद्र शांत राहील आणि हवासुद्धा अतिशय फेवरेबल राहील असं तो म्हणाला. प्रॉस्पेरियो हॅड सेट हिम फ्री टू वंडर व्हेअर ही वुड ॲज फ्री ॲज द एअर. प्रॉस्पेरियोने सुद्धा जसं त्यांनी शब्द दिला होता त्याप्रमाणे त्याला स्वतंत्र केलं एरियलला. त्यामुळे तो त्याला वाटेल तिकडे जाऊ शकत होता आणि फ्री ॲज एअर म्हणजे हवेप्रमाणे स्वतंत्र होता. Thus, after many years of hardship, Prosperio was back in Milan. अशा प्रकारे भरपूर वर्ष कष्ट उपसल्यानंतर जो प्रॉस्पेरियो आहे तो मिलानमध्ये परत आला होता. वेअर हिज पीपल वेलकम हिम विथ ग्रेट लव्ह अँड जॉय. तिथे त्याच्या लोकांनी अतिशय प्रेमाने आणि आनंदाने त्याचं स्वागत केलं.
ही डिसाइडेड टू ब्रेक हिज मॅजिक स्टिक अँड गिव्ह अप द प्रॅक्टिस ऑफ मॅजिक. त्याने डिसाईड केलं की तो त्याची जादूची छडी आहे ती तोडून टाकेल आणि यापुढे कधीही जादू करणार नाही. गिव्ह अप द प्रॅक्टिस ऑफ. ही वॉज हॅपी अँड प्लीज टू बी बॅक इन मिलान. त्याला अतिशय आनंद झाला होता आणि त्याला समाधान सुद्धा वाटत होतं कारण तो मिलानमध्ये परत आलेला होता. बट ही वॉज हॅपी अबव ऑल टू फॉरगिव्ह हिज ओल्ड एनिमीज हू हॅड रॉंग हिम क्रुअली. सगळ्यात जास्त आनंद त्याला यामुळे झाला होता की तो त्याच्या ओल्ड एनिमीजला म्हणजे त्याचे जे जुने शत्रू होते त्यांनी त्याच्यासोबत जे काही वाईट केलं होतं त्या सर्वांना फॉरगिव्ह करू शकला, त्यांना क्षमा करू शकला. त्यामुळे तो किती मोठ्या मनाचा होता हे आपल्या लक्षात येते. Even though they had been at his mercy, he did not take revenge on them, but very nobly forgave them. आता जरी ते लोक त्याच्या मर्सीवर होते म्हणजे आयलँडवर, तर ते पूर्ण त्याच्या दयेवर अवलंबून होते आणि प्रॉस्पेरिओला वाटलं असतं तर तो त्यांना किल करू शकला असतं किंवा काहीही करू शकला असता. बट ही डिड नॉट टेक रिव्हेंज. त्यांनी बदला घेतला नाही. बट नोबेली फॉरगिव्ह देम. त्यांनी त्यांना अतिशय प्रेमाने आणि एका जेंटलमॅन प्रमाणे क्षमासुद्धा केली. अशा प्रकारे हॅपी एंडिंग जी आहे ती या प्लेची इथे झालेली आहे. अशा प्रकारे शेक्सपियरचा हा प्ले द टेम्पेस्ट अतिशय फेमस प्ले आहे आणि आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे हा लेसन सुद्धा समजला असेल. समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.